एक समाजसेवी व्यक्तिमत्व आणि खरोखर तरुण वयात ज्यांनी जे समाजसेवेचा चांगल्या प्रकारचा वसा घेतला असेल, कुणालाही कधीही मदत पडेल असे करणारे आचरेकर कुटुंबियांपैकी माननीय श्री जितेंद्र आचरेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सध्या ग्रामपंचायत सदस्य असून त्यांचा सत्कार मुंबई मंडळाचे आमच्या झरेवाडीचे अध्यक्ष माननीय श्री विलास मासे यांनी करावा असं मी त्यांना सूचित करतो। ओके, धन्यवाद आढळराव सर, आभारी आहे। असंच आपलं सहकार्य आणि आशीर्वाद प्रेम आमच्या या तरुण मंडळावर असावं असं मी अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्यांच्या पाठीमागे ते या ठिकाणी आलेले आहेत। तसेच सूर्यकांत भेरे हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचाही चंद्रकांत भेरे हा तिथे 13 खिलाडू आहे, 12 आहे अभी तर 12 कोण भाई जो आपला झालं। धन्यवाद। खरोखर आपण आपल्या या तेजस्वी तसेच सूर्यकांत भेरे खरोखर ज्यांचं आमच्या गावावर आपल्या गावापेक्षा जेवढं प्रेम आहे, कारण या आमच्या मंगरूळ गावामधील जे कार्यक्रम होतात त्यांची त्या कार्यक्रमाची त्यांच्या तोंडून सतत वाहवा होत असते आणि प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते। असे माननीय सूर्यकांत भेरे यांचाही सन्मान विलास मासे यांनी करावा असं मी सूचित करतो। माननीय सूर्यकांत भेरे तसेच एक सामाजिक कार्याचा वसा घेतलेला आहे आणि खरोखर एक निस्वार्थी असं व्यक्तिमत्व माननीय भावकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विलास मासे यांना विनंती करतो की त्यांचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा। एक हसतमुख व्यक्तिमत्व आणि खरोखर समाजसेवेचा वसा निस्वार्थीपणे आणि सतत कार्यरत असणारे असे हे भावकर आणि माननीय प्रतीक मटकर यांची त्यांना उत्कृष्ट अशी साथ आहे असे या ठिकाणी उपस्थित दाखवले, त्याबद्दल त्यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करू इच्छितो। आणि लगेचच आता आपण मैदानाकडे वळूया की जेणेकरून 11:30 वाजलेले आहेत। या सर्व स्पर्धा वेळीत आणि नियोजनपूर्ण पार पडण्यासाठी या सर्व खेळाडूंचं आम्हा या मंडळाला सहकार्य असावं यासाठी त्वरित या स्पर्धा चालू करून पंचांनी हा सामना सुरू करायचा आहे। आणि पुढील सूत्रे कोण घेणार? जयेश पोटफोडे आणि पुढील सूत्र ही जयेश पोटफोडे हे या ठिकाणी आमच्या गाव आपला गाव देवरुख मधून या आमच्या मंदरूळ गावामध्ये आलेले आहेत। प्रथम खरं म्हणजे त्यांचा सन्मान करणं हे अत्यंत गरजेचं होतं, पण तो आम्ही त्यांचा शेवटी सन्मान करणार आहोत, कारण त्यांचं कार्य कसं आणि किती पार पडतं यावर सन्मानाचा त्यांचा जो बोजा असेल तो सन्मानही त्या पद्धतीचा असेल। तर जयेश पोटफोडे यांचं या ठिकाणी आमच्या मंदरूळ गावामध्ये हार्दिक स्वागत आणि पुढील सूत्र त्यांनी हाती घ्यावी असे मी त्यांना सूचित करतो। धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू। थोडासा इको कमी करना। हेलो 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 चेक, हेलो हेलो थोड़ा सा आवाज, हेलो 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 चेक, हेलो
हॅलो 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 चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुद्रा करून आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन जुगाई मातेचा आशीर्वाद घेऊन मी जयेश पोटफोडे तमाम लांजा राजापूरकरांचे सहर्ष स्वागत करतोय. एक मानाची स्पर्धा आपण घेऊन आलोय. स्वयंभू मंद्रुळ चळवाडी क्रिकेट संघ आयोजित शांताराम केशव मटकर स्मृती चषक 2025 हा नेतृत्वपूर्वक सोहळा आणि पहिल्या मॅचचा पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज फलंदाज सज्ज. पंचांचा इशारा झालाय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू गणेशचा पहिल्या चेंडूवरती वार जाईल सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती गणेशच्या विरोधात इथे मात्र हल्ला केला जातोय. ऋतिकच्या बॅटमध्ये इथे मात्र सुरेख फटका गेलाय. नक्कीच पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती ऋतिकच्या बॅटमध्ये अप्रतिम बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटली. पहिल्या चेंडूवरती हा फटका जो आहे तो आत्मविश्वासाने खेळलाय. महत्वाची बाब असते आत्मविश्वास आणि तोच फटका इथे मात्र आत्मविश्वासाचा फटका पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालाय. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून या फटक्याला सोडवलं गेलं. फटकावरती 10 धावा फटकावरती लागले जाते. त्या चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आल्या. का बॅटिंग इथे मात्र करते. ऋतिकचा जर विचार केला तर याच खेळाडूने जर पाहायला गेलं तर याच आठवड्याभरापूर्वी सत्यभामा स्मृती चषक जर पाहायला गेलं तर कोणगे येथे झालेली टुर्नामेंट अक्षरशः दणाणून सोडली होती. गोलंदाजीने ती दणाणून सोडली होती. परंतु आता मात्र बॅटिंग मध्ये देखील उत्तर देताना दिसतात. ओहो चांगला चेंडू आहे. कार्पेटच्या साह्याने फटका खेळलाय. रनआउटची संधी आहे. ओहो कचऱ्याची घंटी जरूर वाजली असती. संकेत कुठेतरी अडचणीत पाहायला मिळाले होते परंतु भाग्याची साथ इथे मात्र लाभली आहे आणि म्हणूनच एकेरी धावेची लीलया इथे मात्र साकारली देखील गेली आहे. या चेंडूवरती फटका फटकावरती 12 धावा या फटकावरती आपण मॅच पाहतोय. एका बाजूला कर्लेवाडी किंग्स तर दुसऱ्या बाजूला ओहो कर्लेवाडीचा मॅच पाहतोय. एका बाजूला कर्लेवाडी किंग्सच्या विरोधात कर्लेवाडी रवळनाथ तिवरे संघ हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात इथे मात्र पाहायला भेटतात. आणि जर पाहायला गेलं तर गणेशच्या विरोधात आतापर्यंत जर विचार केला तर तब्बल 18 धावा ज्या आहेत त्या कुठल्या गेल्या. ऋतिकच्या बॅटमधून आल्या त्या धावा. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटतात. ऋतिकचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्या या धावा. नक्कीच जर पाहायला गेलं तर आता जर क्रिकेट जर पाहायला गेलं तर गाव मर्यादित वाडी मर्यादित त्याचबरोबर ओपन क्रिकेट या फॉर्मॅटमध्ये विभागलेलं क्रिकेट आणि सध्याच्या घडीला या आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर गाव वाडी मर्यादित हा फॉर्मॅट आपल्याला जरूर पाहायला भेटतो. आणि या फॉर्मॅटमध्ये संकेत कडू यांचा संघ जर पाहायला गेलं तर याच लांजा राजापूर परिसरामधील नावाप्रमाणे किंग आहे हा संघ. फुल टॉस आहे. नक्कीच पंचांचा इशारा काय येतो ह्याची देखील वाट पाहावी लागेल. पंचांचा इशारा हा जर पाहायला गेला तर फलंदाज बादचा आहे. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन.
जर पाहायला गेलं तर या संघासाठी. याचं कारण एक आहे, पंचांचा डिसिजन काय येऊ द्या, त्यांनी प्रामाणिकपणाने तो पंचांचा डिसिजन मान्य केलाय. ही स्पोर्ट्समॅनशिप लागते आणि ती स्पोर्ट्समॅनशिप संकेत कडू जर पाहायला गेलं तर एक मोठा खेळाडू आहे, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू. या खेळाडूला जर पाहायला गेलं तर राजापूरचं भूषण म्हणून ओळखलं देखील जातं. कित्येक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. नक्कीच राजापूरचं नाव या खेळाडूने टेनिस पटलाच्या एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय. संकेत कडू या वर्षीच्या अंगामध्ये जर पाहिलं गेलं तर 5 अर्धशतक ह्याच्या बॅटमधून देखील आतापर्यंत आलेत. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. ऋतिकचा जर विचार केला तर आताच महिनाभरापूर्वी या खेळाडूने पोलीस दलामध्ये आपली सेवा ड्युटी बजावताना त्याला देखील आपण पाहिले. त्याचबरोबर सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक वरती असलेला फलंदाज जर पाहायला गेलं तर रोहित हा देखील जर पाहायला गेलं तर पोलिसी दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आहे. रोहित जर विचार केला तर नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. लेदर बॉलचं क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने खेळलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण कमी पाहायला भेटतो, परंतु जर पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या रीतीने खेळलं जातं. संकेत कडून 3 बॉलला 3 षटकार मारले तर आरजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हो, या चेंडूवरती आलाय तो पहिला षटकार. यासाठी ओळखला जातो हा कर्लेवाडीचा किंग, नाव आहे संकेत कडू. नक्कीच बिंदास लावा फिल्डिंग, कारण कर्लेवाडीचा आलाय हा मैदानावरती किंग, नाव आहे संकेत कडू. नक्कीच किंग सारखी कामगिरी या संकेत कडूने कित्येक मैदानावरती केली आहे. षटकारांचा बेदात बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. नक्कीच चांगला चेंडू आणि या चांगल्या चेंडूवरती इतिमत्र ड्राईव्ह केला, सुरेख फटका आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण खराब झालंय. डीपला प्रोटेक्शन जरूर आले. कव्हर पॉईंटच्या दिशेने इतिमत्र फटका केला, कव्हर इतिमत्र ड्राईव्ह पाहायला भेटला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावे इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर 27 धावा या फटकावरती लागले आतापर्यंत. नक्कीच दुसरं षटक प्रगती पथावरती. अजून जी रायवरी प्रेक्षकांना पाहिजे आहे, आशु थरवाल नक्कीच ज्या खेळाडूने लांजाचं प्रतिनिधित्व केलंय असा खेळाडू. नक्कीच या खेळाडूच्या बरोबरीने देखील मी खेळलोय कित्येक वर्ष. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका केलाय. एकेरी धावेला सुरुवातीला नकार जरूर दिला गेला संकेत कडूच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर थोडीशी क्षेत्ररक्षण फंबल जरूर झालेत आणि याच परिस्थितीचा फायदा जरूर उठवला गेलाय. धावसंख्येचा जर टोटलचा जर विचार केला तर 28 या फटकावरती स्वयंभू मंद्रुळ सरेवाडीच्या माध्यमातून हे आपण एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. युट्यूब लाईव्ह आहे, रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. चांगली इथे मात्र जर पाहायला गेलं तर कॅमेरा वर्किंग, चांगली क्वालिटी सध्याच्या घडीला आपण रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून पाहायला भेटते. याच जर टीमची ओनर जर पाहायला गेलं तर सौरभजी मयेकर सर यांच्या मालकीची हे यूट्यूब लाईव्ह आहे आणि त्याचबरोबर कॅमेरामन जे आहेत अप्रतिम आहेत, यश आहेत, राज आहेत, गौरव आहे आणि त्याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टीम जे आहे ती मनीष हे पूर्णपणे हाताळताना दिसत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सरस स्वागत. नक्कीच यूट्यूब लाईव्ह आहे म्हणून तर जर पाहायला गेलं तर कुठेतरी आपल्या रत्नागिरी भागातील क्रिकेट खेळाडू देखील या टेनिस पटलाच्या जर पाहायला गेलं तर दृष्टीक्षेपात आलीत. नक्कीच जर पाहायला गेलं तर रायगड, ठाणा, मुंबई, पुणे या परिसरातील खेळाडू सातत्याने आपल्या डोळ्यासमोर येत असतात. याचं कारण देखील आहे यूट्यूब लाईव्ह आणि म्हणूनच हे खेळाडू टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवताना दिसले. परंतु रत्नागिरीमध्ये देखील ते टॅलेंट आहे. फक्त रत्नागिरीमध्ये जर पाहायला गेलं तर फक्त यूट्यूब लाईव्हची कमी आहे, परंतु सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये ती कमी रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून भरून काढली जाते. चांगलं अप्रतिम कॅमेरा वर्किंग आहे. करवते गावचे उपसरपंच गौरवजी स्वरूप सर यांचं देखील गौरवजी
स्वरूप सर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत सर. वेळात वेळ काढून आपण देखील या स्पर्धेला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. आणि त्यांनी या स्पर्धेसाठी आपली गाडी देखील उपलब्ध करून दिली. असा चेंडू टाकला तर त्याचा नतीजा अशाच प्रकारे 6 धावेसाठी पक्का केलाय. एक मिनिट. विलासजी माशे सर यांच्या हस्ते इतिपुत्र गौरवजी स्वरूप सर यांचा इतिपुत्र आपण यथोचित सत्कार करतोय. नक्कीच या व्यक्तिमत्वाने देखील या स्पर्धेसाठी जर पाहायला गेलं तर खूप सारं मदत या स्पर्धेला केली. खारीचा वाटा यांनी देखील उचललाय. खराब चेंडू आहे, नक्कीच सलगचा दुसरा आलाय. खराब चेंडू इशारा आणि त्यानंतर केलेला हा पार. गेलं तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार संकेत खडूच्या बॅट मधून इथे मात्र पाहायला भेटलं. एक षटकार लगावला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना इथे मात्र आरजे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आरजे यांचा हा फेवरेट खेळाडू आहे संकेत खडू. हा जर पाहायला गेलं तर रत्नागिरीचा फेवरेट प्लेअर आहे संकेत खडू. ओहो, नक्कीच हा त्याचा फेवरेट शॉट आहे संकेत खडूचा, परंतु या चेंडूवरती स्वतःवरती नाराज आहे कारण का चलका हा चेंडू टाकला गेला आणि त्यानंतर हलकासा कट देखील पाहायला मिळालाय. थोडंसं फ्लाईट डिलिव्हरी आणि या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. हो, या चेंडूवरती तो षटकार आलाय का पाहायचाय. चेंडू हवेत जरूर आहे, योग्य ती उंची गाठी देखील गेले आणि त्यानंतर लांबी जी गाठायची होती ती देखील पाहायला मिळते. षटकार त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव 4थ्या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण केलं जाते. धावसंख्येचा जर टोटलचा जर विचार केला तर 47 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. चांगली बॅटिंग इथे मात्र कर्लेवाडी किंग्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संकेत कडू नक्कीच या संघाचा किंग देखील आहे. ओहो, या चेंडूवरती अजून एक वार जरूर केलाय, फटका फसलाय आणि चूक केली. चूक नाही, आपण घोड चूक केली. ही संधी पुन्हा मिळेल की नाही हे माहित नाहीये, परंतु सध्याच्या घडीला आपण ही संधी गमावली. डीजे फलकावरती लागल्याचा 51 धावा फलकावरती. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकाच्या आतमध्ये 51 धावा. काय बॅटिंग पाहायला मिळते संकेत कडूच्या माध्यमातून. ओहो, चांगला चेंडू आहे, ड्राय केलाय, कव्हरच्या दिशेने आहे. कॉफी बुक शॉट इथे मात्र जरूर पाहायला भेटला. नक्की चांगला चेंडू आहे, त्याला सन्मान दिलाय. पहा, ही क्रिकेट आहे आणि हे एका मोठ्या खेळाडूची लक्षणं आहेत आणि तीच लक्षणं सध्याच्या घडीला संकेत कडूच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या आधीच्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर मोठा फटका, बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडूला प्लॉट मध्ये तब्दीली केला आणि त्यानंतर एक चांगला चेंडू, त्याला सन्मान देखील दिला गेलाय. कॉपी बुक शॉट इथे मात्र जरूर पाहायला भेटला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर विचार केला तर 52 धावा या फलकावरती सोडल्या जात आहे. चांगली बॅटिंग इथे मात्र सध्याच्या घडीला संकेत कडूच्या माध्यमातून पाहायला भेटते. आतापर्यंत 5 चेंडू झालेत मित्रांनो, 5 चेंडू झालेत. एक चेंडू अजून देखील आहे या षटकातील, अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू नोट देखील आलाय आणि म्हणूनच 5 चेंडू आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 52 धावा या फलकावरती जोडण्यामध्ये यश आलंय. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला भेटते. स्ट्राईक वरती रोहितला देखील आपण पाहतोय. नक्कीच हिटमॅन कामगिरी या खेळाडूच्या देखील माध्यमातून राहिले कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. ओहो, बॅकफुट वरती गेलेत आणि या चेंडूवरती हलकासा पुश आणि त्यानंतर इथे मात्र जावं लागेल रोहितला.
होतं शेवटच्या क्षणी इथे मात्र बॅटचं फेस खोलणं गरजेचं होतं. चेंडूला जर पाहायला गेलं तर शेवटच्या क्षणापर्यंत बॅटवरती येणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकलंय, फक्त पुश केलं गेलंय रोहितच्या माध्यमातून आणि एक किमती विकेट इथे मात्र गमावली. बॅटर मात्र जर पाहायला गेलं तर प्रदीप याला देखील आपण पाहतोय चौथ्या क्रमांकासाठी या खेळाडूला देखील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलं. प्रवीण आणि या प्रवीणच्या विरोधात हल्ला बोल गेला, फटका चांगला. पस्तीस धावांवरती घेत आहेत संकेत कडू. षटकारांचा बेदात बादशाह प्रवीणच्या विरोधात हल्ला बोल. ओहो, या चेंडूवरती बॅकफूट वरती गेलेत आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने इथे फटका केला. त्यानंतर क्षेत्ररक्षण खराब झालंय. नक्कीच जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण खराब आणि त्यानंतर 2 धावेची लिल्या साकारली गेली आहे. संख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 60 धावा या फलकावधी आणि त्यातील 37 धावा या संकेत कडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजे संघासाठी 75% योगदान सध्याच्या घडीला संकेत कडू बॅटच्या माध्यमातून दिलं जाते. खराब आहे हा चेंडू आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा इथे विकेट गमावली आहे. प्रामाणिकपणा दाखवला इथे, जोरदार टाळ्या होणार. इथे जर पाहायला गेलं तर संकेत कडू प्रामाणिकपणा इथे मात्र दाखवलाय, कौतुक करावं लागेल संकेत कडूचं. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू तरी देखील जर पाहायला गेलं तर किती प्रामाणिकपणा आहे बघा, किती क्रिकेटची निष्ठा आहे. आणि म्हणूनच संकेत कडू आज जर पाहायला गेलं तर लांजा, राजापूर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक गुणवान खेळाडू म्हणून ओळखले जातात. पहा, या खेळाडूबद्दल आपण नंतर लगेचच चर्चा करणारच आहोत, परंतु या चेंडूवरती आपण नजर टाकतोय. नक्कीच चांगला फटका इथे मात्र गेला प्रतिमेच्या बॅटमधून. इथे मात्र हलका आता या चेंडूला खेळून केल्यानंतर पॉईंटच्या दिशेने इथे मात्र एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. आपण बोलत होतो संकेत कडूच्या विषयी. परवाच एक टुर्नामेंट इथे मात्र सत्यमामा स्फूर्ती चषक आणि या स्पर्धेमध्ये वेळेला किती महत्त्व देतो पहा. या खेळाडू बरोबर मी सोडला जात होतो, त्या संघाला कुठेतरी तो मार्गदर्शन करत होता. चांगले खेळलाय तुम्ही, चांगली बॅटिंग केली, सगळ्यांनी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. आणि त्यानंतर उद्या आपल्याला खेळायला जायचं आहे. उद्या आपली मॅच बरोबर 9 वाजता आपल्याला बोलवलंय. 10ची मॅच असली तरी आपल्याला 9 वाजता बोलवलंय त्यांनी आणि आपल्याला सर्वांना तिथून 9 वाजेपर्यंत पोहोचायचं. म्हणजे वेळेला किती महत्त्व देतात संकेत कडू याचं पूर्णपणे उत्तम उदाहरण मला तिथे संकेत कडूच्या माध्यमातून पाहायला भेटलं. म्हणजेच किती प्रामाणिक आहेत खेळाविषयी याचं उत्तम उदाहरण. परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर इथे मात्र माघारी परतावं लागलंय. ते म्हणजेच प्रदीपची विकेट इथे मात्र गमावली गेली आणि त्यानंतर नवीन बॅटर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मयुरेशला देखील एक संधी मिळाली. जरूर पाहिजे मयुरेश कशा प्रकारे बॅटिंग करतील. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 61 धावा फटकावरती. ओहो, मोठा फटका जरूर खेळायचा होता आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यश आले. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर 62 धावा फटकावरती जोडल्या गेल्या. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 62 धावा म्हणजेच 63 धावांचं उद्दिष्ट आपल्याला पार करायचं आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 24 चेंडू 63 धावांचा इथे मात्र पल्ला पाहायचा आहे. बनवल्या जातील की रोखल्या जातील. इथे वाकेडच्या विरोधात राधाकृष्ण तिवरे दोन्ही संघाचे कर्णधारांनी यायचं आहे. केदारलिंग वाकेड आणि त्याचबरोबर राधाकृष्ण तिवरे दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. आपले यानंतरची लगेच मॅच आहे. केदारलिंग वाकेड आणि त्याचबरोबर राधाकृष्ण तिवरे दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे.
यानंतर आपली लढत आहे, त्यामुळे प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. युट्यूब लाईव्ह आहे आणि त्याचबरोबर शिस्तीचं पालन, कोणती आपण सूचना दिली नाही आहे, परंतु शिस्त काय असते ही ग्रामीण पटलावरती आपल्याला जरूर पाहायला भेटते. नक्कीच एक शिस्तप्रिय संघ म्हणून जरूर आपण या संघाकडे दृष्टिक्षेप टाकू शकतो. एक चांगला संघ आहे पहा, प्रत्येकाने इथे मात्र जर पाहायला गेलं तर शिस्तीचं पालन केलंय. हेच क्रिकेट आहे, हेच ग्रामीण क्रिकेट आहे आणि संकेत कडू मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो आणि म्हणूनच कुठेतरी डिसिप्लिन त्यांच्या संघाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. नक्कीच दत्ताराम तुकाराम मासे सर आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. सर आपली उपस्थिती इथे मात्र मैदानावरती आली दिसली आम्हाला, त्यामुळे प्लीज सर आपण देखील यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे स्टेजवरती. आणि त्याचबरोबर केदारलिंग वाकेड आणि त्याचबरोबर राधाकृष्ण तिवरे दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज. आपल्याला आता मात्र लास्ट कॉल असेल. केदारलिंग वाकेड संघाचा कर्णधार आलाय, चला राधाकृष्ण तिवरे संघाचा कर्णधार यायचा. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र संपुष्टात. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर कर्लेवाडी किंग्स या संघाने बनवल्या तब्बल 62-63 धावांचं उद्दिष्ट आणि या 63 धावांचा पाठलाग इथे मात्र जर पाहायला गेलं तर रवळनाथ तिवरे या संघाला इथे मात्र 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच आशु तरवळ जर पाहायला गेलं तर एक चांगली गोलंदाज, परंतु या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना दिसले नाही आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर लांजा संघाकडून नेतृत्व करताना तुषार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना हा खेळाडू जर पाहायला गेलं तर पहिले षटक हे वारंवार टाकताना मी त्याला पाहिलंय, कारण का त्याच्या बरोबरीने मी देखील कित्येक वर्ष लांजाचं प्रतिनिधित्व केलंय. आणि कुठेतरी त्या वेळेला आशु तरवळ जर पाहायला गेलं तर एक सर्वोत्तम गोलंदाज, कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर त्याची गोलंदाजी हे देखील आपण पाहिले, परंतु याच स्पर्धेमध्ये कुठेतरी त्यांना इथे मात्र थांबवलं गेलं. एक चमत्कारिक निर्णय इथे मात्र म्हणता येईल. पैसा काय इथे मात्र प्लॅनिंग असेल, कारण का या संघाकडे गोलंदाजी देखील चांगली आहे, परंतु तरी देखील एक चांगली फलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला भेटली आहे. 62 बनवल्या गेल्या, 63 धावांचं उद्दिष्ट आणि या 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी इथे मात्र दिनेश स्ट्राईक मध्ये आपल्याला त्याला देखील पाहतोय आपण, प्रवीणला आपण पाहतोय आणि त्याचबरोबर दिनेश इन ऑन स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीणचा जर विचार केला तर याने देखील ग्रामीण क्रिकेट गाजवलंय. नक्कीच याचा देखील बोलबाला आपण याच राजापूर लांजा परिसरामध्ये देखील होताना पाहिलाय. प्रवीण एक चांगले खेळाडू आहेत. नक्कीच जर पाहायला गेलं तर प्रवीणचा जर विचार केला तर ग्रामीणचं क्रिकेट गाजवलं आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर ठाणा या परिसरामध्ये देखील त्यांचं वास्तव्य पाहायला भेटते. त्या विभागामध्ये देखील त्यांचं क्रिकेट हे चांगलं खेळताना पाहायला मिळाले. प्रवीण ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, सुरेख चेंडू आहे. पहिल्या चेंडूवरती बोटांची जागा तिथे मात्र पाहायला भेटते आहे. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही दिशेला चेंडू वळवण्याची ताकद असणारा गोलंदाज नाव आहे या गोलंदाजाचं प्रदीप. या गोलंदाजाने जर पाहायला गेलं तर नक्कीच जर पाहायला गेलं तर घाटला परिसर, चेंबूर घाटला परिसर या काढून अक्षरशः धनानून सोडलाय. ओहो काय चेंडू टाकलाय, याच चेंडूवरती इथे मात्र आक्रमण चढवलंय, चेंडूला पाठवलंय सरळ सीमाच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे. पहिल्या चेंडूवर प्रदीप पाहायला भेटला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विथ टर्न या फटक्याला केला गेला. नक्कीच जर पाहायला गेलं तर चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला. आत्मविश्वास जरूर पाहायला मिळाला. ओहो या चेंडूवरती अजून एक फटका, परंतु फटका बसला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, जजमेंट चुकलाय. प्रयत्न जरूर केले गेले, परंतु या प्रयत्नामध्ये यशाच इथे जर पाहायला गेलं तर नामोल्लेख नाहीये. यश इथे मात्र पदरी नाहीये आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत.
या आधीच्या चेंडूवरती म्हणजे दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु त्यानंतर इथे जर पाहायला गेला तर फटका फसलाय. उंची जरूर पाहायला भेटली, लांबी इथे मात्र पाहायला मिळाली नाहीये. चला राधाकृष्ण तिवरे संघ आपल्याला लास्ट कॉल असेल, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. राधाकृष्ण तिवरे संघ चला यायचं. ओहो डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवलाय, चांगला चेंडू. नंतर जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावेची खूण देखील पाहायला भेटली, टर्न अप्रतिम पाहायला भेटलाय, परंतु थोडासा अतिरिक्त टर्न आणि त्यामुळे एक्स्ट्रा धावा. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 8 धावा या फटकावरती, 9 धावा त्या फटकावरती. ओहो चेंडू जर पाहायला गेला तर चांगल्या प्रकारे इथे मात्र खेळला गेलाय, स्लाइस केलाय पॉईंटच्या दिशेने आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केल्या. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्यात. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 11 धावा त्या फलकावरती. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला, बॅकफुट गेले आणि त्यानंतर स्लाइस केल्या. चांगला फटका केल्यानंतर 2 धावेची लिलय साकारल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 11 दुहेरी अंकामध्ये प्रवेश झाला या धावसंख्येचा. चांगली बॅटिंग इथे मात्र करावी लागेल या मॅच मध्ये, कारण का आपल्याला 63 धावांचा पल्ला गाठायचा आहे. ओहो नक्की चांगला चेंडू आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा टर्न, पुन्हा एकदा एक्स्ट्रा टर्न इथे मात्र पाहायला भेटलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 12च्या घरामध्ये 12 धावा त्या फटकामध्ये. चला दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र उपस्थित आहेत. ओहो या चेंडूवरती फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, चेल इथे मात्र सोडलाय. जर पाहायला गेलं तर कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. पुन्हा एकदा संधी जरूर निर्माण झाली, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये, परंतु 2 धावा या नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 14 धावा त्या फलकावरती, म्हणजेच आपल्या जी सरासरी गाठायची होती 16ची ती जवळजवळ गाठली गेली आहे. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बॅटची हलकी शिकार आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये बनवले गेले तब्बल 15 धावा या फलकावरती. चला वाकेड संघ आणि त्याचबरोबर राधाकृष्ण तिवरे संघ दोन्ही संघाचे कर्णधार आलेत आणि नाणेफेक केली जाईल. तुकारामजी मासे सर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र या मॅचची नाणेफेक जी आहे ती केली जाईल. तुकारामजी मासे सर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक होईल. थँक्यू डीजे. नक्कीच राहुल मासे 3030 स्पोर्ट्सचे ओनर, नक्कीच ज्यांच्या माध्यमातून 3030 स्पोर्ट्स हा ब्रँड आपल्याला जरूर टी शर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. राहुल मासे नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. राहुल मासे देखील यांचा देखील जर पाहायला गेलं तर चांगला खेळ आपण कित्येक वर्ष पाहत आलोय. राहुल मासे 3030 स्पोर्ट्सचे ओनर आणि नाणेफेक जिंकलाय केदारलिंग वाकेड संघाने. इथे मात्र प्रहार केलाय, जरूर प्रहार केलाय, प्रहार फसलाय देखील. ऋतिकच्या माध्यमातून चांगली गोलंदाज आहेत ऋतिक. हो चांगला चेंडू डिलिव्हर केला, सुरेख गोलंदाजी, वेग आणि अचूकता दोन्हींचं इथे मात्र मिश्रण एका चेंडूवरती आणि त्यानंतर निर्धाव चेंडू हा जरूर पाहायला मिळालाय. वेग आहे आणि चेंडू अचूक टप्प्यावरती टाकण्याची क्षमता आणि त्या क्षमतेने इथे मात्र धावा रोखल्यात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 धावा या फलकावरती पाहायला भेटल्यात. धावसंख्या इथे मात्र रोखण्यासाठी ऋतिक वरती दाखवला विश्वास.
सत्यभामा स्फूर्ती चषक कोणगे येथे झालेल्या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर सध्याच्या घडीला गोलंदाजी अटॅक वरती. ओहो चांगला चेंडू आहे आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर लेग स्टिक वरून चेंडू ट्रॅव्हल आणि त्यानंतर पंचांचा इशारा. वाईट +1 एकूण 2 धावा. वाईट +1 एकूण 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण का अपोजिट संघाकडे देखील तेवढ्याच ताकदीचे फलंदाज आहेत. देखील जर पाहायला गेलं तर तिसऱ्या क्रमांकासाठी त्यांची देखील वर्णी लागली. थोडंसं स्ट्रगल जरूर करताना त्यांना देखील आपण पाहतोय. ओहो नक्की चांगला चेंडू डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर ओहो इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा. ओहो या चेंडूवरती बादची हलकीशी गाडी आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेसाठी फटका केलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 19 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. स्टार्ट इथे मात्र चांगला दिलाय जरूर. 15 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 15 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. 15 चेंडू 44 धावा. पल्ला तर अजून खूप दूरचा आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे, परंतु दिल्लीला पार करावं लागेल आणि त्यासाठी इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्याचबरोबर सातत्य हे जरूर महत्वाचं आहे आणि ते सातत्य राखावं लागेल सध्याच्या घडीला. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल ऋतिकचं देखील चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते आणि त्याच चेंडूवरती थोडंसं स्ट्रगल हे निखिल देखील करताना दिसत, परंतु आत्मविश्वास महत्वाचा आहे. निखिलला देखील दाखवावी लागेल ती क्षमता. प्रवीणच्या साथीने मात्र एक विजयी पार्टनरशिप रचावी लागेल. ओहो फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये आलाय, ताकद आहे, नजाकत आहे. 6 धावा देखील आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत बनवल्या गेलेत तब्बल 25 फलकावरती चांगली बॅटिंग इथे दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळते. ओहो या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न इथे मात्र केलाय. त्यानंतर स्पिन रिजन मध्ये फटका केल्यानंतर एकेरी धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच शॉर्ट पुल पुलला सक्सेसफुल करता आलं नाहीये. याचं कारण म्हणजे थोडंसं लेट कट इथे मात्र पाहायला भेटलाय. लेट फटका केला आणि त्यानंतर इथे धावसंख्येचा जर विचार केला तर धावा बनवल्या गेले तर आतापर्यंत 26 धावा फरकावरती म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 37 धावांची अजून देखील गरज आहे. 12 चेंडू 37 धावा म्हणजे सरासरी आता मात्र वाढत चालली आहे. 12 चेंडू 37 धावा म्हणजे या षटकामध्ये आपल्याला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आपण इथे थोडंसं थांबतोय आणि त्यानंतर जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. ओरडू डीजे. सेवा बजावत असताना क्रिकेटची देखील सेवा ज्या खेळाडूच्या माध्यमातून केली जाते असा हा खेळाडू रोहित इथे मात्र गोलंदाजीच्या अटॅक वरती. ओहो फुल टॉस आहे आणि त्यानंतर दांडी गोल सक्सेसफुल. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. जावं लागेल फलंदाजाला माघारी. जर विचार केला तर संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 26 फलकावरती. ओहो या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये.
फुलटॉस चेंडू, पहिला चेंडू अप्रतिम टाकला गेला, परंतु या त्या फुलटॉस चेंडूवरती शॉर्ट सिलेक्शन कुठेतरी चुकलं आणि म्हणूनच आपली किमती विकेट जी आहे ती गमावली निखिलने देखील. आणि त्यानंतर बॅटिंगसाठी मात्र राहुलला देखील आपण पाहतोय नॉन स्ट्राईक इनवरती राहुल, स्ट्राईकवरती आपण प्रवीणला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. नक्कीच प्रवीणला इथे मात्र कुठेतरी साथ द्यावी लागेल अपोजिट असणाऱ्या फलंदाजाला, म्हणजे नॉन स्ट्राईक वरती असणाऱ्या राहुलला देखील, कारण का ही मॅच जर पाहायला गेलं तर कुठेतरी हातातून निष्ठच चालली आणि याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी. चेंडू खराब आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर नक्कीच +1 एकूण 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, म्हणजे 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर 29 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 63 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 29 धावा या बनवल्या गेल्यात. हो, या चेंडूवरती बिगिट केलाय, बिगिट जरूर केलाय, ताकद आहे. आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर ताकद होती, उंची देखील जरूर दिली गेली, परंतु जी दोरी गाठायची होती ती दोरी गाठता आली नाही या चेंडूला आणि म्हणूनच इथे मात्र या चेंडूवरती किमती विकेट इथे मात्र गमावली गेली आहे प्रवीणच्या माध्यमातून. अजून एक विकेट जी आहे ती मात्र मिळवली गेली आहे या मॅच मध्ये. रोहितने चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, वेग आहे आणि त्याचबरोबर अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची ती क्षमता आणि म्हणूनच धावा रोखण्याची लीला या सध्याच्या घडीला साकारली गेली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर 63 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 29 धावा बनवल्या गेल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर 3 विकेट इथे मात्र गमावले गेलेत तिवरे संघाच्या माध्यमातून. या चेंडूवरती कार्पेटच्या साईने फटका तर जरूर चांगला केला गेलाय, परंतु त्या फटक्याला रोखण्याची क्षमता ही कर्लेवाडी किंग्स संघाकडे देखील आहे आणि म्हणूनच इथे मात्र धावा रोखल्या गेल्यात. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 31 धावा फलकावरती. 63 धावांचा पाठलाग करताना इथे मात्र 31 धावा बनवल्या गेल्यात. या चेंडूवरती आलेल्या ह्या 2 धावा आणि म्हणूनच ही धावसंख्येची गाडी पुढे सरकताना आपल्याला जरूर पाहायला मिळाली. हो, चांगला चेंडू आहे, नक्कीच अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे मात्र जरूर पाहायला भेटलाय. एक मॅजिक बाउन्स, याच वेगवान गोलंदाजीवरती उत्तर नाहीये. ही ताकद आहे या गोलंदाजी, कारण का जर पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आणि तोच अनुभव कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये दाखवला जातोय. ते म्हणजेच रोहितच्या माध्यमातून धावा रोखल्या गेल्यात. या तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं होतं आणि तीच लिहिल्या सध्याच्या घडीला रोहितच्या माध्यमातून साकारले गेले, धावा रोखले गेलेत. या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडूला घेऊन काढल्या शेवटच्या क्षणी इथे मात्र बॅटचा फेस खोलला, लेट कट इथे मात्र जरूर पाहायला भेटला आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 3 षटकाच्या समाप्ती 33 धावा 33 धावा फलकावरती. ते 30 धावा 30 स्पोर्ट्स याच राधापूर परिसरातील एक ब्रँड टी शर्टचा एक ब्रँड राहुलजी मासी यांचा हा ब्रँड जरूर यानंतर त्यांचा देखील खेळ आपण जरूर पाहणार आहोत. 30 स्पोर्ट्सचे ओनर सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर फिरकीचा जादूगार, जादू चालवण्यासाठी संकेत कडू. फुलटॉस चेंडू, या चेंडूवरती आक्रमण चढवलंय आणि त्यानंतर धावा किती आहेत नक्कीच या चेंडूवरती षटकार 6 धावांची इथे मात्र लिहिलेल्या 6 धावा फलकावरती. नक्कीच डीजे मास्टर देखील अप्रतिम कामगिरी इथे मात्र या स्पर्धेमध्ये रंग भरताना ते देखील दिसत आहेत.
फुलटॉस आहे. त्यानंतर जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. चाळीस धावा या फटकावरती म्हणजे जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू 23 धावा म्हणजे 4ही चेंडूवरती 4 षटकार लगावले जातील. म्हणजे षटकारांची आता मात्र वेळ आली आहे. कुठेतरी सुरुवातीला जर पाहायला गेलं तर जे निर्धाव चेंडू आले आणि ते निर्धाव चेंडू कुठेतरी वर्चस्व आपल्यावरती गाजवताना आपल्याला जरूर पाहायला मिळतात. हो नक्कीच संकेत कडू हाताने या चेंडूला जर पाहायला गेलं तर केलं गेलं. त्यानंतर एकेरी धावा म्हणजेच आता मात्र समीकरण 3 चेंडूमध्ये 22 धावा अजून देखील आपल्याला बनवायचे आहेत. बनवल्या जाऊ शकतात. फक्त आशा हवी जिंकण्याची. 2 अक्षरांचा हा शब्द आणि या 2 अक्षरांच्या शब्दावरती अख्ख जग जे आहे ते अवलंबून आहे. आशा हा फक्त 2 अक्षरांचा शब्द परंतु या पूर्ण या 2 अक्षरांवरती हे जग चाललंय. हा चेंडू जर पाहायला गेला तर इथे पंचांचा इशारा हा नो चेंडू झालाय आणि त्यानंतर फलंदाज जर पाहायला गेला तर एक संधी त्याला देखील मिळते. म्हणजे हा पुढील चेंडू हा फ्रीटचा असेल या शंका नाहीये. थोडस जर पाहायला गेलं तर खूपच हाईटचा चेंडू आणि म्हणूनच पंचांचा इशारा हा नो चेंडू झालाय. अजून देखील 21 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये 21 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. संकेत कडू ज्यासाठी ओळखले जातात ती गोलंदाजी करावी लागेल. ओहो चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय. नक्कीच फ्रीजचा चेंडू होता परंतु या फ्रीजच्या चेंडूवरती रोखलं गेलाय. म्हणजेच विजयाच्या दृष्टिकोनातून येथे मागचं वाटचाल जरूर केली जाते. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. ओहो वेगात टाकलाय. वेग आहे आणि त्यानंतर चेंडू जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये म्हणजेच एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. 1 चेंडू 21 धावांची लिहिल्या साकारची आहे. म्हणजेच इथे जर पाहायला गेलं तर 20 धावांची गरज आहे. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर ही मॅच आपल्या हातामध्ये आपल्या कब्जामध्ये केली आहे कर्लेवाडी किंग्स संघाने. पुन्हा एकदा किंग प्रमाणे नवाप्रमाणे कामगिरी केली आणि याच मॅच मध्ये तिवरे संघाला पराभवाचा धक्का दिला परंतु तिवरे संघाने देखील चांगला खेळ केलाय आणि या स्पर्धेमधील आव्हान त्यांचं संपुष्टात जरूर येते परंतु कर्लेवाडी किंग्स संघाने अप्रतिम कामगिरी आणि याच मॅचचा मेन ऑफ द मॅच नो डाऊट याच लांजा राजापूर भूषण रत्नागिरीचा अभिमान म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. ज्या खेळाडूच्या बॅटमधून या वर्षीच्या अंगामध्ये तब्बल 5 अर्धशतक लगावले गेले आहेत तो संकेत कडू ठरतायत या सामन्याचे सामनावीर. संकेत कडू यायचा आहे सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. संकेत कडू